नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या YouTube चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स फॉर BCS ॲडमिशन. जर तुम्हाला पण BCS ला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागतात, तर त्यावरती हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. तर चला बघूया की इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स फॉर BCS ॲडमिशन. तर बघा, यामध्ये जे आहेत मी ओपन कॅटेगरी आणि ज्या रिझर्व कॅटेगरी असतात SC ST OBC VJNT, तर यांचे पण जे डॉक्युमेंट्स आहेत ते सांगणार आहेत. तर सगळ्यात आधी बघूया ओपन कॅटेगरीसाठी. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं 12वीचं मार्कशीट असेल तर ते पाहिजे. त्यानंतर जे लिव्हिंग सर्टिफिकेट जो TC असतो, LC जो असतो तो पाहिजे. त्यानंतर जे आधार कार्ड याची झेरॉक्स द्यावी लागते तुम्हाला तिथे आधार कार्डची. त्यानंतर डोमिसियल सर्टिफिकेट पाहिजे असतं, हे तुम्ही तहसील मधून काढू शकता. 6 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला हे मिळून जातं जर तुम्ही आता जर काढलं तर. आणि गॅप सर्टिफिकेट, जर तुमचा गॅप असेल तर तुम्ही गॅप सर्टिफिकेट पण काढू शकता. हे काही नाही, हे 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला काढून मिळतं. जे वकील किंवा ॲडव्होकेट असतात नोटरीवाले, तर तिथे तुम्हाला गॅप सर्टिफिकेट मिळून जातं. आणि त्यासोबत तुम्हाला 3 फोटो सांगितलेले असतात, पण तुम्ही यापेक्षा थोडे जास्ती फोटो घेऊन जा, कारण कधी कधी काय होतं की कॉलेजवाले शिल्लक फोटो पण तुमच्याकडून घेत असतात. आणि बघा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी जर तुमचं पप्पांचं जर उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल प्रत्येक वर्षासाठीचं, तर तुम्ही EWS सर्टिफिकेट काढू शकता. म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं जे सर्टिफिकेट आहे, यामध्ये तुम्हाला जे आहेत ना 10% आरक्षण असतं, तर ते तुम्ही काढू शकता जर ओपन मध्ये असेल तर. हे EWS सर्टिफिकेट फक्त ओपन कॅटेगरीसाठी आहे. त्यात पण जर तुमची जी इन्कम आहे ती 8 लाखांपेक्षा कमी असेल तरच. यामध्ये मग तुम्हाला EWS मध्ये काही स्कॉलरशिप पण मिळतात, जसं की राजर्षी शाहू स्कॉलरशिप असते किंवा पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप असते, ती पण तुम्हाला इथे मिळते. आणि बघा, जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर हे डॉक्युमेंट तर तुम्हाला पाहिजेच. 12th सर्टिफिकेट, LC, आधार, डोमिसियल, गॅप सर्टिफिकेट जर असेल तर फोटो. आणि त्यासोबत तुम्हाला मग अजून काही गोष्टी पाहिजे असतात, की जसं की कास्ट सर्टिफिकेट असतं. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी काढलेली पाहिजे असते तुमची. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट पण तुमचं काढलेलं पाहिजे असतं. त्यानंतर बँकचं पासबुक, नॉन क्रिमिलियर जे असतं ते पण तुमचं इथे काढलेलं पाहिजे असतं. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही जाणार असाल तर हे सगळे तुम्ही डॉक्युमेंट्स सोबत ठेवा. आणि घरून जातानाच आधीच तुम्ही या सगळ्या डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स काढून ठेवा. सेट म्हणजे या सगळ्यांचे 2 सेट करून ठेवा झेरॉक्सचे, म्हणजे 2 झेरॉक्स प्लस एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट, असे 3 सेट तुमचे तयार असलेले पाहिजे. आणि मग ते तुम्ही घेऊन कॉलेजमध्ये जाऊ शकता. मग ते काय करतील, एक झेरॉक्सचा सेट आणि ओरिजिनल त्यांच्याकडे ठेवतील, आणि एक अटेस्टेड केलेला जो असतो, तुमचे साइन केलेला एक सेट तुम्हाला परत मिळेल. तर हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तयार करून तुम्ही ठेवू शकता आणि ऍडमिशनच्या वेळेस तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. ओपन मध्ये असेल तर एवढे पाहिजे, आणि रिझर्व मध्ये जर असेल तर हे एवढे डॉक्युमेंट जे आहेत, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट हे पण पाहिजे. आणि 12th मार्कशीट, LC जो असतो, आधार कार्ड, डोमिसियल सर्टिफिकेट, फोटो. जर ओपन मध्ये असेल तर जर तुमचं EWS निघत असेल तर तुम्ही ते पण काढून ठेवा. आणि झेरॉक्सचे जे सेट आहेत ते घेऊन जायला विसरू नका.